If you find my answer satisfactory, will you give me the 5 rupees? त्यावरती तो काय म्हणतोय की जर तुला माझं उत्तर सॅटिस्फॅक्टरी वाटलं तर तू मला माझे पैसे किंवा तू जे काही दिलेले एक आहे आणा आहे सॉरी 3 पाईज आहे त्या 3 पाईच्या बदल्यात तू मला 5 रुपीज रिवर्स देशील का? देन द गुरुनायक सेड नो, एवढे देऊ शकत नाही. Then again astrologer said, or will you give me the 8 annas? मग पुन्हा तो बार्गेनिंग करतोय. ओके 5 रुपये नाही तर तू मला 8 आणा तर देशील का? All right, provided you give me a twice as much if you are wrong, said the stranger. Stranger means गुरुनायक. गुरुनायक पुढे काय म्हणतोय का ऑलराईट ठीक आहे चालेल काय हरकत नाहीये, पण जर तू मला सॅटिस्फाईड केलं नाही तर तुला त्याचे डबल मला द्यावे लागतील. दिस pact means we can say deal. This deal was accepted after a little argument. Okay, means little argument, little bargaining is going on regarding their fees, regarding the annas and rupees. Then afterwards this deal or that pact was happen or accepted. जो काय पॅक्ट आहे थोडा वेळ त्या ठिकाणी आर्ग्युमेंट झालेला आहे, बार्गेनिंग झालेले आहे, त्यानंतर तो ऍक्सेप्ट केलेला आहे. द ॲस्ट्रोलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लीड अ चॅरिट. आता जो काय ॲस्ट्रोलॉजर आहे, ॲस्ट्रोलॉजर स्टार्टेड हिज वर्क, ही प्रेज फॉर गॉड, देवाकडे तो प्रार्थना करतोय. अँड ॲट दॅट सेम टाइम्स द गुरुनायक, the stranger means here Guru Nayak lit a cherut. Cherut means meaning is given in your textbook, that is a cigar, one type of cigar. त्याने काय केले आपली सिगारेट पेटवलेली आहे आणि आणि ॲस्ट्रोलॉजर आपली देवाकडे प्रार्थना करत आहे. The astrologer caught a glimpse of his face by matchlight. Means when that lit up the cigarette at that times, the light of cigarette or light of that match light shows him the quick look of his face to the astrologer. ज्यावेळेस त्याने सिगारेट पेटवलेली आहे त्यावेळेस जी काही फ्लेम आहे किंवा जो काही त्या मॅच लाईटचा प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये त्याला एक ग्लिम्स म्हणजेच काय आपण त्याला ब्रीफ लुक म्हणू शकतो. त्यावेळेस त्याला गुरुनायकचा एक क्विक लुक त्या ठिकाणी दिसलेला आहे, ओझरता चेहरा त्याला दिसलेला आहे. There was a pause as cars hooted on the road. Okay, hooted means the utter a loud noisy sound. Means here there was the noisy sound of cars on that road. Then the jutka drivers swore at their horses. Okay, जुटका means the horse driven cart. आपण त्याला घोडागाडी म्हणतोय. जो काय घोडागाडी ड्रायव्हर आहे तो काय करतोय आपले जे काय हॉर्सेस आहेत त्यांना काय करतोय स्वरचा अर्थ या ठिकाणी काय होतोय आपण जस्ट से सम वर्ड्स इरिस्पेक्टिव्हली, अनादर युक्त शब्द आपण त्याला म्हणू शकतो. बऱ्याच वेळा आपण प्राण्यांना हाकलण्यासाठी जे काही शब्द वापरतोय असे शब्द जे काही घोडागाडीचे मालक आहे त्याच्याकडून ते बोलले जात आहेत ते त्या ठिकाणी ऐकू येत आहेत. And the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. Okay, the babble means you can say the meaningless sound. When there is crowd, at the times we listen the sound, but that sound has no any meanings. It is called as the babble of crowd. त्या ठिकाणी अनेक लोकांची गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये जो काही होणारा आवाज आहे तो आवाज कोणालाही समजत नव्हता. तो आवाज म्हणजे मीनिंगलेस साऊंड इज ऑल्सो देअर. द अदर सॅट डाऊन, अदर मीन्स द गुरुनायक सॅट डाऊन सकिंग हिज शर्ट. त्या ठिकाणी गुरुनायक खाली बसलेला आहे आणि त्याचा असणारा जे काही चरट जे काही सिगारेट आहे तो ओढत बसलेला आहे. द पफिंग आउट means the smoke and breathe out. Puffing out means smoke and breathe out.
तो काय करतो, स्मोकिंग करतोय आणि स्मोकिंग करत असताना तो काय करतोय, ब्रीथ आउट करतोय आणि धुवा सुद्धा बाहेर फेकतोय. अशा पद्धतीने तो स्मोकिंग करत बसलेला आहे. puffing out and sat there ruthlessly. Ruthlessly means without fear. There is no any fear on his face. अगदी निवांत निर्भयपणे तो त्या ठिकाणी बसलेला आहे. The astrologer felt very uncomfortable, but at that times opposite situation here we see of the astrologer. Astrologer मात्र खूप चिंतित आहे, अनकम्फर्टेबल आहे, काही याचं भविष्य आपण सांगायचं कसं. Here take your Anna back. I am not used to such challenges. Astrologer says that I have no interest in this type of challenges. So please take your Anna and leave me alone. तू काय म्हणतोय की मला अशा प्रकारच्या चॅलेंजेस मध्ये कोणताही इंटरेस्ट नाही, तर तू काय कर, का तुझा जो काय अना आहे किंवा जो दिलेले मला पैसे आहेत तू वापस तुझ्याकडे घे. इट इज लेट फॉर मी टुडे. ओके, मला घरी जायला उशीर होतोय, असं कोण म्हणतोय, ॲस्ट्रोलॉजर बोलतोय. ही मेड अ प्रिपरेशन टू बंडल अप. ओके, अँड ही स्टार्टेड टू वाइंड अप हिज थिंग्स. स्वतःचे जे काही गोष्टी आहेत, प्रोफेशनल थिंग्स आहेत, तो बॅगीमध्ये पटापट भरायला सुरुवात करतोय. द अदर हेल्ड हिज रेस्ट अँड सेड. अदर मीन्स गुरुनायक. जस्ट गुरुनायक हेल्ड हिज रेस्ट. हिज रेस्ट मीन्स ॲस्ट्रोलॉजर्स रिस्ट. रिस्ट मीन्स मनगट. त्याने काय केलंय, ॲस्ट्रोलॉजरचं मनगट एका हाताने पकडलेलं आहे आणि पुढे काय होतंय, यू कांट गेट आउट इट नाव. तू इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅगेड मी इन वाईल आय वॉज पासिंग. ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस तू मला ओढून इथं बसवलेले आहे, आता तू मात्र इथून जाऊ शकत नाही. द ॲस्ट्रोलॉजर श्रीवेड इन हिज ग्रीप. त्याने ग्रीप धरलेली आहे आणि त्यावेळेस ॲस्ट्रोलॉजर इज सिवर्ड. सिवर्ड म्हणजेच काय, आपण त्याला थरकाप म्हणू शकतो. त्याचा थरकाप त्या ठिकाणी होतोय. and his voice shook and became faint. त्याचा जो काय आवाज आहे, कोणाचा, the voice of astrologer is became a faint or became a shook. shook means या ठिकाणी कंप, म्हणजे त्याचा आवाज कंप पावलाय. घाबरल्यामुळे त्याचा आवाज सुद्धा किंवा व्हॉल्यूम सुद्धा काय झाला, फार कमी झालेला आहे. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. मला आजचा दिवस सोडून दे, उद्या मी तुझ्याशी बोलेन. द अदर थ्रस्ट his palm in his face and said, challenge, go on. Other means Guru Nayak. Guru Nayak ने काय केलंय, thrust म्हणजेच काय, thrust means push forcefully. thrust म्हणजेच काय, पुश करणं, आणि ते पण कसं, फोर्सली काय केलं त्याने, आपला तर हात त्याच्या चेहऱ्यासमोर पुश केलेला आहे आणि त्याला काय म्हणतोय, चॅलेंज इज चॅलेंज. जे काय चॅलेंज आहे ते चॅलेंज आहे, तू असं मधून पळून जाऊ शकत नाही. जस्ट गो ऑन मीन्स कॅरी ऑन युअर वर्क. तुझं जे काय काम आहे हात पाण्याचं तू कर. द ॲस्ट्रोलॉजर प्रोसीड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. ॲस्ट्रोलॉजरचा घसा कोरडा पडला होता, पण तरी सुद्धा त्याने त्याचं काम पुढे चालू केलं.